नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच एक विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका। जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं असं मत आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काढल्यानंतर महिला मांडत आहेत। बरं का, लय भारी वाटते। सर्वात जास्त फाईलवर सह्या मारून कामे मार्गी लावण्याचा विक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। लाडकी बहीण योजना आणून तर एकनाथ शिंदेंनी मास्टर स्ट्रोक मारलाय। आम्ही शिंदे साहेबांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार। पवारांनी आता कितीही डाव टाकले आणि ठाकरेंनी आता कितीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण योजना विरोधकांना जड जाणार असं चित्र दिसतंय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळीकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेची प्रशंसा देखील मोठ्या प्रमाणात होतीये। शिंदे साहेबांनी दिलेल्या पैशाची आम्हाला खूप मोठी मदत झाली। राज्यामध्ये आपण कुठल्याही जिल्ह्यामध्ये सहज फेरफटका जर मारला तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। काही ठिकाणी जर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष करून महिलांनी पेढे देखील वाटले आहेत, तर काहींनी सणासुदीच्या काळात फटाके सुद्धा फोडले। या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळत असल्यामुळे महिलांनी या पैशांचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आहे। शिवाय घरी सुद्धा अडीअडचणीच्या काळातही ही रक्कम त्यांच्या उपयोगी पडली। आता ही योजना बंद पाडायचा ठाकरे पवारांचा आणि काँग्रेसचा डाव होता, त्यासाठी ते कोर्टात देखील गेले, पण एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकार कोर्टात लढलं आणि योजना बंद पडू दिली नाही आणि बंद पडणारही नाही असा शब्द देखील एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलाय। एकनाथ शिंदे हे शब्दाचे किती पक्के आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं राज्यातील महिलांचे लाडके भाऊ ठरत आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनो, आशीर्वाद आणि पाठिंबा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देणार आहात का? जनतेची साथ युती सरकारलाच आहे आणि विधानसभेला गुलाल फक्त युती सरकारचाच असा विश्वास युतीचे नेते व्यक्त करत आहेत। योजना फक्त नावापुरती आहे, कुणाला पैसे मिळणार नाही असा खोटा प्रचार विरोधकांनी सुरुवातीला केला, पण आता विरोधक योजनेचे स्वागत करू लागलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांविषयी त्यांना असलेल्या आपुलकीचा हा विषय आहे। एका अर्थानं ही योजना म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा हुकमी एक्का ठरते आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत बसवणार आहे असं आता निश्चित झालंय। दुसरीकडे आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट असा बहारदार कार्यक्रम हाती घेतलेला आहे। अगदी थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल असं चित्र आहे आणि हे सगळ्यांनाच आता कळून चुकलंय। विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे, कारण गोरगरिबांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अनेक योजना विरोधी पक्षाचे आमदार हे स्वतः जनतेपर्यंत घेऊन जात आहेत आणि त्याचा लाभ ते स्वतः अनेकांना मिळवून देत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनाथांचा नाथ एकनाथ असं म्हटलं जातं। तुमची साथ कुणाला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।